कोल्हापुरातील मसाई पठारावर दरवर्षी विविध रानफुलांमुळे सप्तरंगांची मुक्त उधळण पाहायला मिळते। मसाई पठारावर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विविध रंगांची रानफुलं पर्यटकांना आकर्षित करतात। सध्या रंगीबेरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्यानं पठारावर आता विलोभनीय दृश्य पाहायला मिळतात। पर्यटकांची पावलं सुद्धा आता मसाई पठाराकडे वळत असून निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना हे पर्यटक दिसतायत। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापुरातल्या पन्हाळगडाच्या अगदी बाजूलाच असणाऱ्या मसाई पठारावरती आता रानफुलांमुळे सप्तरंगांची उधळण जी आहे ती पाहायला मिळते। दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ही फुलांची या ठिकाणी उधळण खरं तर अक्षरशः झाल्याचं अनेकांना पाहायला मिळतं आणि तेच पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते आणि त्यालाच सुरुवात झालेली आहे। माझ्या मागे हा संपूर्ण मसाई पठारचा परिसर बघतोय। त्या परिसरात अशा पद्धतीची अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात। आपण जरी ही नजर टाकली तर लहान लहान फुलं आहेत सध्या, मात्र ज्या पद्धतीनं साताऱ्यातल्या कास पठारावरती विविध रंगांची फुलं आपल्याला पाहायला मिळत असतात, अगदी तशाच पद्धतीची फुलं जी आहेत ती या ठिकाणी दिसत आहेत। रंगीरंगी खरं तर ही सगळी फुलं आहेत आणि त्यांचाच हंगाम जो आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होतो आणि तो हंगाम सुरू झाल्यानंतर मोठी पर्यटकांची गर्दी देखील या ठिकाणी होत असते। जवळपास 913 एकरमध्ये पसरलेलं हे भव्य अशा पद्धतीचं मसाई पठार आहे आणि त्याच विस्तारलेल्या या पठारावरती विविध प्रकारची फुलं पाहायला मिळत असतात, ज्यामध्ये ड्रासेरा असू देत, रानतेवडा असू दे, निलिमी असू दे, नीलचिराईत असू देत किंवा केना यासारखी अनेक फुलं जी आहेत ती पाहायला मिळत असतात। त्यामध्ये रान हळद देखील आपल्याला जी पिवळ्या रंगाची दिसत आहेत ती देखील या फुलांमध्ये सहभागी आहे। अशा पद्धतीची अनेक फुलं जी आहेत ती या संपूर्ण पठारावरती पाहायला मिळतात। अनेक फुलांची नावंही अनेकांना माहिती नसतात, मात्र ती याच पठारावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांमध्ये पाहायला मिळत असतात। अक्षरशः फुलांची आणि सप्तरंगांची उधळण या माध्यमातून आपल्याला अनुभवता येऊ शकते। त्यामुळं ज्या पद्धतीनं कास पठारावरती पर्यटनासाठी अनेक जण जात असतात, अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापुरातल्या या मसाई पठारावरती देखील अनेक जण येत असतात आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे। पुढच्या आठवड्याभरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सप्तरंगांची उधळण खरं तर या फुलांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्की कोल्हापूरकर असू देत किंवा कोल्हापूरच्या बाहेरचे पर्यटक असू देत, हा अनुभव या ठिकाणी घ्यायला मात्र तुम्ही नक्की या। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। मसाई पठारावर तुम्ही इथं निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर इथं आता असणारी फुलं छोटी छोटी आहेत। हे सप्टेंबरपासून मला वाटते ऑक्टोबरपर्यंत हे असतात आणि इथं निसर्गाने अशी मुक्त उधळण केलेली आहे। तुम्ही बघा, खूप सुंदर एरिया आहे। आपल्या कोल्हापुरात एवढ्या जवळ कुठेही बघायला मिळणार नाही अशी फुलं आहेत आणि सगळ्या पर्यटकांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे आणि खूप मोठं पठार आहे आणि तुम्ही निसर्ग काय असते ते तुम्ही इथं जवळून तुम्ही पहा आणि इथं आल्यानंतर तुम्ही इथंच हरवून जाणार।